नमस्कार मित्रांनो, मी यशस्वी पाटील आणि तुम्ही पाहत आहात आझाद मराठी। आज आपण एक अतिशय गंभीर आणि संवेदनशील विषयावर अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। इराण आणि इस्रायल अमेरिका यांच्यामधील वाढत्या संघर्षामुळे जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे। पण नेमका प्रश्न काय आहे? हा संघर्ष वाढला तर इराणमध्ये न्यूक्लिअर रेडिएशनचा धोका निर्माण होऊ शकतो का? आणि जर तसं झालं तर त्याचा फटका किती देशांना बसू शकतो? चला तर सगळं जाणून घेऊया अगदी सरळ आणि सोप्या शब्दांमध्ये। सध्या मध्य पूर्वेत तणावाचं वातावरण हे वाढत आहे। इराणकडे काही अणुस्थळे आहेत, म्हणजे जेथे अणुऊर्जा संबंधित काम केलं जातं। जर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आणि या अणुस्थळांवर हल्ले झाले तर रेडिएशनची गळती होण्याचा धोका तज्ज्ञ व्यक्त करत आहेत। आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था म्हणजेच AIEA नेही या परिस्थितीमध्ये लक्ष ठेवलं आहे। सध्या कोणतेही रेडिएशन लीक झाल्याची अधिकृत पुष्टी करण्यात आली नसून, पण हा संघर्ष वाढला तर याचा धोका नाकारला जात नाहीये। आता तुम्हाला प्रश्न पडेल, हे रेडिएशन म्हणजे नेमकं काय असतं? तर न्यूक्लिअर रेडिएशन म्हणजे अणुप्रक्रियेमधून बाहेर पडणारे अदृश्य किरण। हे डोळ्यांना दिसत नाहीत, वास येत नाही, पण शरीरासाठी अत्यंत घातक असतात। जर मोठ्या प्रमाणात रेडिएशन पसरलं तर हे हवा, पाणी आणि मातीमध्ये मिसळू शकतं आणि त्याचा परिणाम थेट मानवाच्या आरोग्यावर होऊ शकतो। त्यामुळे श्वसनाचे त्रास, त्वचेचे आजार आणि अगदी कॅन्सर सारख्या गंभीर आजारांचाही धोका वाढवू शकतो। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कोणत्या देशांना याचा सर्वात जास्त फटका बसू शकतो? इराणच्या आसपास खाडी देश जसे की कुवेत, कतार, बहरीन, संयुक्त अरब अमिरात, सौदी अरेबिया आणि ओमान या भौगोलिकदृष्ट्या खूप जवळ असलेल्या देशांना याचा धोका आहे। यापैकी अनेक देश हे पिण्याच्या पाण्यासाठी समुद्राच्या पाण्यावर अवलंबून देखील आहेत। जर रेडिएशन समुद्रात मिसळलं तर त्याचा पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम होऊ शकतो। वाऱ्याच्या दिशेनुसार इराक, जॉर्डन आणि इतर शेजारील देशांवरही याचा मोठा परिणाम दिसू शकतो। म्हणजेच हा विषय फक्त एका देशापुरता मर्यादित राहत नाही, तर तो संपूर्ण प्रदेशासाठी चिंतेचा विषय ठरू शकतो। पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे, सध्या कोणत्याही अधिकृत बाबतीत आपत्ती घडलेली नाही। हा संभाव्य धोका आहे जो संघर्ष वाढल्यास निर्माण होऊ शकतो। त्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदाय परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे, कारण जर अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित राहिले तर मोठ्या प्रमाणावर हा धोका टाळता येऊ शकतो। मित्रांनो, अशा परिस्थितीत घाबरून जाण्यापेक्षा माहितीपूर्ण राहणं अधिक महत्त्वाचं ठरतं। जगातील कोणत्याही भागात अणुसंबंधित संकट निर्माण झालं तर त्याचे परिणाम जागतिक स्तरावर जाणवू शकतात। त्यामुळे हा फक्त मध्य पूर्वेचा मुद्दा नसून जागतिक सुरक्षेचा प्रश्न बनला आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं? हा संघर्ष वाढेल की राजनैतिक मार्गाने तो सोडवला जाईल? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आम्हाला फॉलो देखील करा। धन्यवाद।